सिल्लोडला वाहतूक नियंत्रकाची आत्महत्या, एसटी डेपो व्यवस्थापकासह तिघांवर गुन्हा दाखल. सिल्लोड येथील एसटी डेपोतील वाहतूक नियंत्रकाने सततचा मानसिक छळ, धमक्या आणि जातीवाचक शिवीगाळ, शारीरिक व मानसिक त्रासाला कंटाळून विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. ही घटना बुधवारी दिनांक 8 रोजी दुपारी 12 ते सायंकाळी 4:10 दरम्यान सिल्लोड भराडी रोडवरील कुलकर्णी यांच्या गव्हाच्या शेतातील विहिरीजवळ घडली. या युवकाच्या आत्महत्येप्रकरणी सिल्लोड शहर पोलीस ठाण्यात एसटी डेपो व्यवस्थापक विजय काडवणे, वाहतूक अध्यक्ष किरण अवसरमल आणि वाहतूक निरीक्षक विकास चव्हाण, सर्व राहणार एसटी डेपो सिल्लोड, यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय. शरद विठ्ठलराव भिवसने, वय 40, राहणार वैशालीनगर सिल्लोड, असे आत्महत्या केलेल्या वाहतूक नियंत्रकाचे नाव आहे. याबाबत शरद यांचा भाऊ पोपट विठ्ठलराव भिवसने यांनी फिर्याद दिली. फिर्यादीच्या तक्रारीनुसार आरोपींनी संगनमत करून शरद भिवसने यांना सातत्याने मानसिक, शारीरिक त्रास दिला, बाहेर ड्युटी लावण्याच्या धमक्या दिल्या, तसेच जातीवाचक शिवीगाळ करून अपमानित केले. या छळाला कंटाळून त्यांनी टोकाचे पाऊल उचलले. सिल्लोड शहर पोलीस ठाण्यात पोलीस या प्रकरणी एसटी डेपो व्यवस्थापक विजय काडवणे, वाहतूक अध्यक्ष किरण अवसरमल आणि वाहतूक निरीक्षक विकास चव्हाण यांच्या विरुद्ध रात्री सिल्लोड येथे गुन्हा दाखल केला असून पुढील तपास उपनिरीक्षक बाबू मुंडे करीत आहेत. शहा न्यूज मराठीसाठी न्यूज रिपोर्टर राजू शहा, सिल्लोड.